झिम्बाब्वे विरुद्ध भारताची प्लेइंग 11 या तीन मोठ्या खेळाडूंची प्लेइंग 11 मधून होणार हकालपट्टी आणि हे तीन खेळाडू त्यांची जागा घेणार. तर ते कोणते तीन खेळाडू, कोणते खेळाडू बाहेर होतील आणि त्यांची जागा कोणते खेळाडू घेतील हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. पहिल्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा मोठ्या रन्सनी पराभव केला आणि भारताच्या टीमची नेट रनची मायनसमध्ये घालवलेली आहे. आता भारताच्या टीमवरती सेमीफायनल मधून बाहेर होण्याचा धोका देखील आहे. भारताचा पुढील सामना हा 26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरती खेळला जातो. तर चेन्नईचे चेपॉक स्टेडियम हे स्पिनरसाठी अनुकूल आहे. तिथे स्पिनर्सला मदत मिळते आणि तिथे मोठी धावसंख्या होत नाही. त्यामुळे भारताचे थोडे अवघड झालेले आहे, कारण झिम्बाब्वे ही एकमेव अशी टीम आहे त्यांच्या विरुद्ध भारताची टीम नेट रन रेट सुधारू शकत होती. परंतु हा सामना चेन्नईमध्ये होता. जर तो सामना मुंबई कोलकाताच्या स्टेडियमवरती असता तर तिथे धावांचा पाऊस पडला असता, परंतु चेन्नई पिचवरती असे होणार नाही. तर पिचनुसार भारताची टीम कोणते बदल करू शकते हे आपण पाहूया. मित्रांनो, संजू सॅमसन भारताकडे सध्या खूप लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. त्यामुळे पुढची टीम ज्यादा ऑफ स्पिनर घेऊन खेळत आहे. जसे की साऊथ आफ्रिकेने केशव महाराज, ॲडन मार्करमला पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यास दिली. अशा टीम भारताविरुद्ध रणनीती आखत आहेत. परंतु भारताकडे अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ईशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल असे 6 लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत आणि सध्या काही बॅट्समन फॉर्ममध्ये देखील नाहीत. तर तिलक वर्माच्या जागी संजू सॅमसन या राईट हँडेड बॅट्समनला सूर्यकुमार यादव संधी देऊ शकतो. तर तो एक बदल होऊ शकतो. नंतर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी भारताचा व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल याला संधी मिळू शकते आणि चेन्नईचे ग्राउंड हे स्पिनर्सला हेल्प करणारे ग्राउंड असल्यामुळे अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवची संघामध्ये एंट्री होऊ शकते. तर हे 3 मोठे बदल झिम्बाब्वे विरुद्ध सूर्यकुमार यादव त्याच्या प्लेइंग 11 मध्ये करू शकतो. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, संजू सॅमसनला सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 मध्ये समावेश करेल का? आणि झिम्बाब्वे विरुद्ध भारताची टीम जिंकून सेमीफायनलसाठी पुढे जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मराठी क्रिकेट पर्यंत शेअर करा. थँक्यू.